नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरं प्रकरण अभ्यासत आहोत आणि त्यामध्ये आपण मागील तासाला संयुक्त राष्ट्राचं गरिबी आणि शाश्वततेबद्दलची संकल्पनेचा आपण अभ्यास केला। या सत्रामध्ये या लेक्चरमध्ये आपण भारतातील गरिबी आणि विकास हा कार्यक्रम आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। आता भारताचं राष्ट्रीय धोरणाचा जर आपण विचार केला तर भारताचं राष्ट्रीय धोरण हे नेहमीच राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडण्याचं काम करतं। याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी कुठलीही तडजोड न करता आपलं धोरण राबवण्याचं स्वातंत्र्य हे भारताने दिलेलं आहे। आता भारताची जी विकास प्रक्रिया आहे ही समजून घेण्यासाठी त्याचे 3 महत्वपूर्ण जे घटक आहेत, त्याचे पैलू आहेत, हे समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे। त्यातला पहिला पैलू आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण, म्हणजे अर्थव्यवस्थेला आधुनिक करणं। आता भारताची जी आर्थिक व्यवस्थेचं जे आधुनिकीकरण आहे ते म्हणजे औद्योगिकरण करणं, म्हणजे औद्योगिकरणाला चालना देणं। आता औद्योगिकरणामुळे नेमकी काय होतं, तर रोजगार निर्मिती होते, उत्पादकता वाढते आणि यासाठी लघु उद्योगापेक्षा मोठ्या प्रमाणावरील उद्योगांना तसेच उत्पादनावर भर हा देण्यात आलेला आपल्याला या सगळ्यातून दिसून येतो। यामुळे काय होतं, कामगारांना रोजगार उपलब्ध होतो। अनेक जे आपल्याकडे जी लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे रोजगार उपलब्ध होणं ही मोठी समस्या आपल्याकडे आहे। यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासूनच अशा पद्धतीने मोठ्या उद्योगांना चालना ही दिली गेलेली आहे। कृषीऐवजी औद्योगिकरणाला त्या काळामध्ये महत्व हे दिलं गेलं। जमीन सुधारणा आणि जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून त्यावेळेस त्याच्याकडे पाहिलं गेलं। पुढचा त्याचा पैलू आहे तो म्हणजे आत्मनिर्भरता, म्हणजे आपण स्वतःवर निर्भर असणं, दुसऱ्यावर अवलंबून नसणं म्हणजे आत्मनिर्भरता। आता सध्याच्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती आपल्याला टेलिव्हिजनवर दिसते। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच आत्मनिर्भर भारत याबद्दल बोलतात, परंतु ही आत्मनिर्भरतेची जी संकल्पना आहे ही भारताच्या राष्ट्रीय चळवळीशी जोडली गेलेली अशी ही संकल्पना आहे। ज्यावेळेस आपण स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांच्या विरोधामध्ये लढत होतो त्यावेळेस महात्मा गांधी यांनी विदेशी वस्तूंची होळी केली होती आणि स्वदेशीचा वापर करा, स्वदेशी वस्तूंचा वापर करा यासाठी आग्रह धरला होता। तशाच पद्धतीचा आता काहीसा ट्रेंड किंवा तशा पद्धतीची वाटचाल ही भारताची चालू असलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे आपण चीनकडून ज्या वस्तू आयात करतो त्या करू नये, त्या वस्तू भारतातच तयार व्हाव्या। ज्या विदेशामधून आपण वस्तू बोलवतो, ज्या आयात करतो ती आयात कमी करावी आणि भारतामध्ये त्या वस्तू तयार व्हाव्या। यासाठी बघा आत्मनिर्भर भारत आणि स्किल इंडिया अशा पद्धतीच्या योजना ह्या राबवलेल्या आपल्याला दिसून येतात। म्हणजे भारतामध्येच अशा अनेक वस्तू तयार कराव्या जेणेकरून भारताचं जे आयात आहे ती कमी होईल आणि भारताची प्रगती होईल, भारतातील लोकांनाही रोजगार मिळेल। त्यासाठी भारताने जे आपण सुरुवातीला संरक्षणाची साहित्य होती ती दुसऱ्या देशातून घेत होती ती पण भारतात कशी तयार होतील, ज्या गोष्टी आपण चीनकडून घेतोय त्या आपल्याकडे कशा तयार करता येतील या दृष्टीने प्रयत्न हा आज आपल्याला झालेला दिसून येतो। म्हणजे भारताचं जे आयातीचं पर्यायी धोरण आहे याच्याबद्दल स्वदेशीचा वापर करणं, त्यासाठी स्वदेशी उद्योग विकसित करणं यावर भर ह्या आत्मनिर्भरतेवर दिलेला आपल्याला दिसून येतो। भारताने इतर राष्ट्रांकडून मदत घेतली, आर्थिक मदत घेतली, परंतु ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी वापरण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। तिसरा त्याचा जो महत्वपूर्ण असा भारतीय विकासाचा जो पैलू आहे त्यामध्ये समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धत। आता यामध्ये भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन हा स्वीकारलेला दिसून येतो। आपला विकास व्हावा यासाठी भारताने नियोजन केलं व त्यासाठी नियोजन आयोगाची, प्लॅनिंग कमिशनची निर्मिती ही करण्यात आली। आता या नियोजन आयोगाचा जो मुख्य उद्देश होता तो देशाचा पंचवार्षिक विकास घडवून आणण्यासाठी एक योजना तयार करणं। नियोजन आयोगाची जी निर्मिती आहे ही मार्च 1950 म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच केली गेली। एक नियोजन तयार केलं गेलं की ज्या माध्यमातून भारताचा टप्प्याटप्प्याने विकास कसा होईल, दर 5 वर्षाचं त्यासाठी टार्गेट हे ठेवलं गेलं व भारत सरकारने लोकांचं राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना ही केली। या नियोजन आयोगाचं जे मुख्य उद्दिष्ट होतं ते म्हणजे भारतामध्ये असणारे जे संसाधन आहे
जी काही उपलब्ध साधनं आहेत त्याचा पूर्णपणे वापर करून भारताचा संतुलित असा पद्धतीचा विकास हा घडवून आणणं, त्यासाठी नियोजन करणं, हे या नियोजन आयोगाचं काम होतं. परंतु 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, या नीती आयोगाची निर्मिती ही केली गेली, स्थापना ही केली गेली. आता या नीती आयोगाचं काम हे नियोजन आयोगासारखंच आहे. नीती आयोगाचं जे मुख्य काम आहे ते म्हणजे भारत सरकारचा एक विचारगट म्हणून त्यांनी काम करणं हे आहे व भारत सरकारला दिशादर्शक व धोरणात्मक सल्ले देणं, अशा पद्धतीची नीती आयोगाची कामं ही त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने त्यांची कामं ही चाललेली आपल्याला दिसून येतात. आता भारताचा विकास प्रक्रियेमधलं जे योगदान आहे, भारताने नेमकी कशा पद्धतीने काम केलेलं आहे, तर भारताचं विकास घडत असताना अनेक टप्प्यांमधून भारताला त्यामध्ये जावं लागलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये खासगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना जास्त महत्व हे भारतात दिलं जात होतं. जो विकास होता त्यासाठी सार्वजनिक जे उद्योग आहे म्हणजे सरकारकडून चालवलेले उद्योगांना जास्त महत्व हे दिलं जात होतं. भारताची जी संकल्पना होती, समाजवादी संकल्पनेचा आपण स्वीकार केलेला होता, मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. या भारताच्या समाजवादी संकल्पनेमध्ये कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन हे दिलेलं होतं व रोजगार निर्मिती करणं व भारताचं दारिद्र्य निर्मूलन कसं करता येईल यासाठी प्रयत्न हे त्यातून केले जात होते. परंतु 1960च्या व 70च्या दशकामध्ये यामध्ये काही बदल हे घडून आलेले दिसून येतात. 1960च्या दशकामध्ये शेती विकासावर जास्त लक्ष हे केंद्रित केलं गेलं, औद्योगिक विकासाबरोबर शेतीवर सुद्धा लक्ष केंद्रित केलं गेलं आणि याच काळामध्ये हरित क्रांती ही घडून आली. हा तो काळ होता की ज्या काळामध्ये एकीकडून पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलेलं होतं व भारतामध्ये दुष्काळ पडलेला होता. भारताला अन्नधान्याचा सुद्धा दुसऱ्या देशातून आयात करावं लागलेलं होतं. गहू आपण अमेरिकेकडून बोलवलेला होता. मग अशा परिस्थितीमध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला. भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला आणि त्याच ठिकाणी हरित क्रांतीकडे भारताची वाटचाल ही सुरू झाली. आता हरित क्रांती म्हणजे नेमके काय, तर भारतामधले जे अन्नधान्याचं उत्पादन आहे ते वाढवायचं, त्यासाठी नवनवीन ज्या संकरित जाती आहे त्याचा विकास करायचा, त्याचा वापर करायचा, कृत्रिम खतं आणि कीटकनाशकांचा वापर करायचा, रासायनिक खतांचा वापर करायचा, जलसिंचनाच्या नवनवीन पद्धतींचा शोध घ्यायचा, सिंचनासाठी नवनवीन धरणं बांधायची आणि 1960च्या दशकामध्ये हे कृषी क्षेत्राचं उद्दिष्ट हे निश्चित केलं गेलं. त्यामध्ये कृषी उत्पादनाची वाढ करणं व भारताला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी हे नियोजन हे त्या ठिकाणी केलं गेलं. याला हरित क्रांती असं म्हटलं गेलं. 60 ते 70च्या दशकामध्ये हे केलं गेलं. परंतु 1980चं दशक मात्र भारतासाठी कठीण असं दशक हे ठरलं, कारण या काळामध्ये अनेक आर्थिक संकटांना भारताला सामोरे हे जावं लागलं. भारताची जे सार्वजनिक क्षेत्राची जी कामगिरी होती ती फारशी चांगली नव्हती. अनेक जे सरकारी ज्या कंपन्या होत्या ते बंद पडण्याच्या मार्गावर होत्या, त्याच्यामध्ये तोट्यामध्ये चाललेल्या होत्या. त्यामुळे दारिद्र्य निर्मूलन व समाज कल्याणासाठी जे केलेले जे उपक्रम होते, जे कार्यक्रम राबवलेले होते ते सगळे अयशस्वी झालेले त्यातून दिसून येत होते. भारताने पंचायत राज सारखी योजना राबवली की ज्या पंचायत राजच्या योजनेमध्ये विकेंद्रीकरणावर भर दिला गेला, परंतु ही योजना सुद्धा पूर्णपणे अयशस्वी ठरली. सत्तेचं विकेंद्रीकरण केलं तरी सुद्धा गरिबी कुठेही कमी होताना दिसत नव्हती. मग भारतासमोर जी आर्थिक अडचण होती त्यातून मार्ग काढण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेण्याशिवाय भारताला पर्याय नव्हता आणि भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मोठ्या प्रमाणात कर्ज हे त्या ठिकाणी घेतलं. भारताचं जरी कर्ज घेतलं तरी भारताचं जे नेहमीचं जे धोरण आहे ती आर्थिक वाढ व लोकांचं जीवनशैली याचा संबंध समजून भारताने आर्थिक विकासाच्या जोडीने न्यायाची संकल्पना ही मांडलेली दिसून येते. भारताने गरिबी दूर करण्यासाठी सामाजिक न्याय आणि आर्थिक विकास या दोन्ही गोष्टींना महत्व हे दिलेलं आपल्याला दिसून येतं. हा सामाजिक न्याय साध्य करण्यासाठी व गरिबीचं निर्मूलन करण्यासाठी सामाजिक न्याय आणि समतेवर आधारित विकास हे भारताचं धोरण हे राहिलं. भारत सरकारने गरिबांच्या मदतीसाठी
अनेक अशा समग्र विकास योजना घडून आणल्या व वेगवेगळे विविध असे कार्यक्रम राबवले की ज्यातून भारताचा गरिबी ही त्यातून नष्ट होईल व आर्थिक विकास सुद्धा साधला जाईल. यासाठी भारताचे प्रयत्न हे नेहमी राहिलेले दिसून येतात. भारताचे विकासाचे धोरण ही सुद्धा काळाप्रमाणे बदललेली आपल्याला दिसून येतात. जसे जगामध्ये अर्थव्यवस्था बदलत गेल्या तसं भारताने सुद्धा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या नियोजनामध्ये बदल हा केलेला दिसून येतो. आर्थिक सत्तेचा प्रभाव हा भारताच्या विकास धोरणांवर पडलेला त्या ठिकाणी दिसून येतो. सुरुवातीच्या काळामध्ये भारताचं जे धोरण होतं, आर्थिक धोरणं होती, ही समाजवादी विचारसरणीची होती. म्हणजे आपल्यावर रशियाचा थोडा प्रभाव होता, त्यामुळे रशियाची जी समाजवादी विचारसरणी होती तिचा स्वीकार आपण केलेला होता. त्याचबरोबर आपण खासगी उद्योगांनाही प्राधान्य देत होतो, म्हणून आपल्याकडे मिश्र अर्थव्यवस्था होती असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. या धोरणांमध्ये भारताने हळूहळू बदल करण्याची भूमिका ही स्वीकारली. 1980च्या दशकामध्ये ही सगळी धोरणं बदलली. या काळामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करून नवीन धोरणं स्वीकारण्याचं भारताने स्वीकार केला. त्यातच 1991 मध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि या काळात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात झाली. पूर्वीचं जे विकासाचं समाजवादी प्रतिमानं होती ती भारताने सोडून दिली आणि आर्थिक उदारीकरण आणि खाजगीकरण यासारख्या गोष्टींना भारताने प्राधान्य द्यायला सुरुवात केली. यातून आर्थिक सुधारणा या सुरू झाल्या. भारत सरकारने ह्या ज्या सुधारणा आहेत या सुधारणा केल्यामुळे भारताची आर्थिक प्रगती ही घडून आली आणि भारतामध्ये आर्थिक आणि औद्योगिक वाढ झाली. भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून जगापुढे आलेला आपल्याला यातून दिसून येतो. या सुधारणामुळे भारताच्या शासन व्यवस्थेमध्ये सुद्धा बदल हे झालेले दिसून येतात. आता विकासाची जी प्रक्रिया होती ही खाजगीकरणामुळे खाजगी उद्योगांना त्या ठिकाणी प्राधान्य हे दिलं जाऊ लागलं. खाजगी क्षेत्रातील उत्पादन वाढावं, त्यांना त्यासाठी प्रेरित करणं, रोजगार वाढवणं, समाजाच्या मिळकतीची पातळी कशी वाढेल यासाठी प्रयत्न करणं. भारताने बलाढ्य व क्रियाशील अशी खाजगी क्षेत्रातील खाजगी उद्योग बाजारपेठ ही त्या ठिकाणी उपलब्ध झाली, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरचे उद्योग, लघु उद्योग, मध्यम उद्योग या सगळ्या प्रकारचे उद्योग त्या ठिकाणी सुरू झाले आणि खाजगी क्षेत्राला महत्व हे मिळू लागलं. मग आता खाजगी क्षेत्राचं महत्व वाढलं, मग काय सरकारी क्षेत्राचं महत्व कमी झालं का किंवा सरकारचं काम कमी झालं का? तर अजिबातच नाही. सरकारचे कामं त्यातून अजून वाढलेली दिसून आली आणि सरकारचं महत्व पण त्या ठिकाणी राहिलं. सरकारच्या भूमिकेमध्ये मात्र बदल झालेला दिसून आला. यामध्ये नागरी समाजाबरोबरच सरकारने ग्रामीण भागातील सामाजिक विकासामध्ये महत्वाची भूमिका त्या ठिकाणी त्यांची सुरू झाली. यामध्ये मूलभूत सेवा जसे आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छता यासारख्या ग्रामीण भागामध्ये या सगळ्या सेवा कशा उपलब्ध होतील यासाठी सरकारचे प्रयत्न हे सुरू झालेले दिसून येतात. अशा पद्धतीने खाजगी उद्योगांबरोबरच भारत सरकारने ग्रामीण क्षेत्राचा विकास करण्याकडे लक्ष हे केंद्रित केलेलं दिसून येतं, ज्यातून गरिबी कशी कमी होईल. या ठिकाणी 2018 मध्ये संयुक्त राष्ट्राने जे काही सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणातून असं दिसून आलं की भारताने अनेक अडचणी असताना सुद्धा गरिबी कमी करण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यश हे मिळवलेलं आहे. अनेक वेगवेगळ्या संस्थांच्या सर्वेक्षणातून असं दिसून येतं की भारताची सुरुवातीची असणारी जी गरिबी आहे ती निम्म्यावर आलेली आहे. सुरुवातीला 54.7% एवढी गरिबी होती, ती आज 27.5 पर्यंत ती खाली आलेली आहे. अशा पद्धतीने भारताने आपल्या गरिबी आणि विकास कार्यक्रमांवर लक्ष हे केंद्रित केलेलं दिसून येतं. तरी सुद्धा आज अनेक भागांमध्ये गरिबी ही दिसून आलेली आपल्याला दिसून येते. भारतामध्ये गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांसाठी आखलेले आपल्याला दिसून येतात. यातील बहुतांश जे कार्यक्रम आहे हे प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये राबवलेले हे दिसून येतात, कारण ग्रामीण भागामध्ये गरिबीचं प्रमाण हे तुलनेने जास्त आहे आणि खरा भारत कुठं वसतो तो ग्रामीण भागामध्ये वसतो. म्हणून भारत सरकारने ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी तिथं पायाभूत सुविधा म्हणजेच रस्ते, शाळा, दवाखाने इत्यादींचा विकास घडवून आणण्यासाठी ग्रामीण भागांकडे लक्ष केंद्रित केलं. त्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या. त्यातली पहिली योजना आहे ती म्हणजे जवाहर ग्राम समृद्धी योजना. ही योजना जवाहर रोजगार योजनेचीच पुढची आवृत्ती होती
व ती योजना 1999 साली सुरू झाली. या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्या पायाभूत सुविधा आहेत, रस्ते, शाळा, दवाखाने इत्यादी त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं, यासाठी ही योजना ही सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतरची पुढची योजना आहे ती सुद्धा ग्रामीण भागासाठीच आहे, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. ही योजना पहिल्यांदा 1978-79 मध्ये राबवण्यात आली. या योजनेचा प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणं, त्यांच्या रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध करून देणं, हा त्याच्या मागचा उद्देश होता. त्यानंतरची पुढची भारत सरकारची प्रमुख योजना आहे ती म्हणजे पंतप्रधान ग्रामीण आवास योजना. म्हणजे ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला घर असावं यासाठी ही योजना होती. 1985 साली ही योजना सुरू केली गेली आणि या योजनेमध्ये प्रत्येकासाठी घर देणं हा त्याचा हेतू त्या ठिकाणी होता. त्यानंतरची पुढची महत्वपूर्ण योजना आहे ती म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ज्यालाच मनरेगा असं म्हटलं जातं. ही योजना 2005 साली सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण कुटुंबातील लोकांना किमान दरवर्षी 100 दिवस रोजगार कसा उपलब्ध होईल याचे नियोजन करणं, यासाठी ही योजना ही राबवलेली त्या ठिकाणी आहे. त्यानंतरची पुढची योजना आहे ती म्हणजे संसद आदर्श ग्राम योजना. ही योजना 2014 साली सुरू करण्यात आली आणि या योजनेचा उद्देश म्हणजे प्रत्येक खेडेगावाचा विकास कसा होईल, त्यासाठी जे संसदेचे जे खासदार आहेत त्यांनी 2019 पासून किमान 3 गावं दरवर्षी दत्तक घ्यायची आणि त्या गावांचा तिथं असणाऱ्या योजनांचा विकास घडून आणायचा, तिथं ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध करून द्यायच्या आणि त्या गावाला विकसित करणं, हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश होता. त्यानंतरची पुढचं जे महत्वपूर्ण अशी योजना आहे ती ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी आहे, ती म्हणजे पंतप्रधान कौशल विकास योजना. ही योजना सुद्धा 2015 साली सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणं, चांगल्या पद्धतीचं स्किलफुल कामगार उपलब्ध करून देणं, त्यांना रोजगार मिळावा यासाठी त्यांना चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण देणं, जेणेकरून आपल्याकडे भारतामध्ये सगळ्यात जास्त तरुण आहेत. भारत हा तरुण देश म्हटला जातो, तरुणांचा देश म्हटला जातो. हे जे तरुण आहे या तरुणांना जगभरामध्ये एक्सपोर्ट करणं, त्याची निर्यात करणं, हा उद्देश सरकारने ठेवला, जेणेकरून रोजगार उपलब्ध होईल, आपल्या देशाची प्रगती होईल, दुसरे जे देश आहेत तिथले उद्योग भारतामध्ये येतील. कारण भारतामध्ये जर चांगल्या पद्धतीचे रोजगार, स्किलफुल कामगार जर मिळत असतील, कमी पैशामध्ये कामगार मिळत असतील, तर दुसरे उद्योग आपल्यामध्ये भारतात येतील. असं नियोजन ठेवून भारताने रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कौशल्य योजना म्हणजे त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणं, या अशा पद्धतीची ही योजना त्या ठिकाणी राबवलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने भारताने ग्रामीण भागाबरोबरच भारतातील गरिबी आणि विकास कसा होईल यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न हे केलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, तो पुढील सत्रामध्ये आपण पाहूया. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हे लेक्चर आवडलं असेल तर आपण याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.